अमरावती जिल्ह्यातील भातकुली पंचायत समिती परिसरात एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या एका महिला कर्मचारी परिचारिकेवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. माहितीनुसार सुमारे 30 वर्षीय माथेफिरू युवकाने अचानक हल्ला करत महिलेच्या डोक्यावर काचेची बाटली फोडली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने तिला गंभीर इजा करण्याचा प्रयत्न करत पोटावरही वार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटना घडताच पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शासकीय कार्यालयातच अशा प्रकारचा हल्ला झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली आहे. मात्र या हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे शासकीय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुरक्षा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नाही, मी जेवण करून घरी म्हणजे ऑफिसमध्ये चालली होती मी, तर त्यानं अचानक हमला केला माझ्यावर आणि असं त्यानं माझी ओढणी अशी गळ्याला पकडली, गच्ची दाबली आणि ती बॉटल जी होती त्याच्या हातात काचेची ते डायरेक्ट डोक्यावर फोडली माझ्या. आणि ते जो काच असते बॉटलचा तो डोक्यात त्याच्या आधी कधी